मित्रांनो, दिवाळी या सणामध्ये एक एक दिवस म्हणजे एक एक विशेष असा उपक्रम असतो. तर पहिला उपक्रम असतो वसुबारस. अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्स द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य किंवा धन आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी असा होतो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असे सुद्धा म्हटले जाते. आपल्या भारतीय संस्कृती ही कृषीप्रधान असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. त्या दिवशी आपण आपल्या गावाकडच्या घरामध्ये संध्याकाळी गायीची तिच्या पाडसासह पूजा करतात. घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत सगळीकडे प्रचलित आहे. शिवाय ज्यांच्या घरी गुरे वासरे पाळलेली असतात त्यांच्याकडे या दिवशी विशेष असा पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. आपल्या घरातील सवाष्ण बायका या दिवशी गायीच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद कुंकू फुले अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात आणि त्यांना नमस्कार करतात. यानंतर गायीला आणि तिच्या वासराला निरांजनाने ओवाळून भारतीय संस्कृतीनुसार केळीच्या पानावर पुरणपोळी, भात, आमटी, पापड असे चविष्ट पदार्थ वाढून ते गायीला खाऊ घालतात. या दिवसापासून महाराष्ट्रातील बहुतांश घरासमोरच्या अंगणात सुंदर सुंदर रांगोळी काढण्याच्या पद्धती आहेत आणि त्याला सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास देखील असतो. खास करून या दिवशी घरामध्ये कोणी गहू आणि मूग खात नाहीत. तर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर घरातील स्त्रिया ह्या बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. खरं तर ही पूजा आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून केली जाते. दिवाळीच्या दिवसात धनत्रयोदशी कशा पद्धतीने साजरी करतात ते आपण आता पुढे पाहणार आहोत. अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक अशी कथा आहे. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये सांगितलेल्या कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा राजपुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने त्याच्या मृत्यूआधी जीवनातील सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतरचा 4था दिवस हा त्याचा मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीचे भरून ते रोखलेले असतात. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश असा केला जातो. वेगवेगळी गाणी गाऊन आणि गोष्टी सांगून पत्नी राजपुत्राला रात्रभर जागे ठेवते. तेव्हा यमराज राजकुमाराच्या खोलीत जेव्हा सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपून जातात. या कारणास्तव यमराज आपल्या जगात म्हणजेच यमलोकात परत जातो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी एक आख्यायिका प्रचलित आहे. म्हणूनच या दिवसाला त्या काळापासूनच यमदीपदान असे सुद्धा म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक हे दक्षिण दिशेस करतात आणि त्यानंतर त्या दिव्यास घरातील सर्व माणसे नमस्कार करतात. असे केल्याने आपल्या घरातील माणसांचा अपमृत्यू टळतो असा यामागे समज आहे. धनत्रयोदशीबद्दल अशीच अजून एक दंतकथा सुद्धा प्रसिद्ध आहे. ती म्हणजे जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणाकरता समुद्र मंथन केले तेव्हापासून तिथे देवी लक्ष्मी प्रगट झाली होती आणि त्यावेळी समुद्र मंथनातून धन्वंतरी हा वैद्यराज अमृतकुंभ बाहेर घेऊन आला होता. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू हा अमृताने भरलेला असतो असा उल्लेख सुद्धा दंतकथेत केलेला आढळतो. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा दिवस सुद्धा मानला गेलेला आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीला देवांचा वैद्य असे मानून त्याची मनोभावे पूजा करतात. या दिवशी घरातील लोकांना प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर देण्याची एक अनोखीच पद्धत आहे. याला तेलुगूमध्ये गुडोदकम असे म्हटले जाते. यात खूप मोठा अर्थ दडलेला आहे. धन्वंतरी हा वैद्य अमृत तत्व देणारा आहे हे मुख्यतः त्यातून प्रतीत होते. कडुलिंबाचे 5-6 पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही अशी काही जणांची समजूत आहे.
खरं तर कडुलिंबाचे आपल्या आरोग्यासाठी खूपच महत्त्व आहे, परंतु या दिवशी कडुलिंब आणि साखर यांचा एकत्रितपणे केलेला प्रसाद हा धन्वंतरीचा प्रसाद म्हणून सगळ्यांना देण्यात येतो. या दिवशी सगळीकडे वस्त्रालंकार खरेदी करणे देखील खूपच शुभ मानले जाते. धनत्रयोदशीला उपवास करून घरातले द्रव्य आणि अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ सुद्धा केले जातात आणि कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी या सर्वांची पूजा करून पायसाचं नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. हा दिवस आपल्या भारत देशात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. जैन धर्मीय लोक या दिवसाला धन्य तेरस वा ध्यान तेरस असे सुद्धा म्हणतात. भगवान महावीर याच दिवशीच तिसऱ्या आणि चौथ्या ध्यानासाठी जाण्यासाठी योग निद्रेत गेले होते. 3 दिवसाच्या योग निद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाण प्राप्ती झाली. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस या नावाने सुद्धा खूपच प्रसिद्ध झाला आहे. अशा अनेक कथा धनत्रयोदशी या शुभ दिवसामध्ये प्रसिद्ध आहेत. खऱ्या अर्थाने आपल्या भारतीय चालीरीतीनुसार या दिवशी घराघरामध्ये लक्ष्मी देवतेचे पूजन केले जाते आणि आपल्या घरी देवीचा वास कायम राहावा यासाठी घरातील स्त्रिया उपासना करून या देवीला प्रार्थना करतात. दिवाळीमध्ये नरक चतुर्दशी या दिवशी काय काय करतात ते आपण या व्हिडिओमध्ये आता पुढे पाहणार आहोत. तर नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित आपल्या भारतामध्ये एका नरकासूर वधाची आख्यायिका खूपच प्रचलित आहे. या आख्यायिकेप्रमाणे आधी या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले होते आणि त्यांना स्वतंत्र जीवन प्राप्त करून दिले होते. खरं तर श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करण्याआधी नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्य तत्वाचा म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही असा वर ब्रह्मदेव यांच्याकडून मागून घेतला. त्या वराच्या योगाने नरकासुराने पृथ्वीवरील अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यातील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अशा एकूण 16,100 स्त्रियांना पळवून नेले व मणी पर्वतावर एक नगर वसून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याचबरोबर त्याने सर्व राज्यातील अगणित संपत्ती लुटली. अशाच त्याच्या एका हवसेपोटी त्याने देवमाता आदितीची कुंडले व वरुणाची विशाल छत्री बळकावलेले होते. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व आणि मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्योज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी तसेच अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली आणि कृष्णाने नरकासुराच्या देहाचे 2 तुकडे करत त्याचा वध देखील केला. नरकासुराच्या वधाने देवादिकांना तसेच प्रजेला खूपच आनंद झाला होता. नरकासुराच्या बंदिवासात असणाऱ्या कुमारिकांना त्याचे स्वजन स्वीकारणार नाहीत हे जाणून कृष्णाने या 16,100 कन्यांसोबत स्वतः विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशीच नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. नरक चतुर्दशीच्या या दिवशी लक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट केला जातो. तर अहंकाराचे उच्चाटन केले जाते. याशिवाय आपल्या आत्म्यावरील अहंकाराचा पडदा दूर केला जातो जेणेकरून मानवांची आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत असतो. या दिवशी अभंग स्नानाने देखील महत्त्व असते. सकाळी लवकर उठून संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून सुवासिक उटणे लावून सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजेच अभंग स्नान होय. या दिवशी पहाटे यमासाठी नरकात म्हणजेच आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे. भारतीय वर्षक्रिया कौमुदी, धर्मसिंधू इत्यादी ग्रंथामध्ये सांगितलेले आहे की अश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावस्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेऊन त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवण्यात आणि प्रार्थना करावी असे सुद्धा म्हटले जाते. खरं तर नरक चतुर्थीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात केली जाते आणि तिचा शेवट सरळ भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नाच्या दिवशी लहान मुलं उडवून
संपून टाकतात। दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन कशा पद्धतीने करतात हे आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत। लक्ष्मीपूजन कसे करावे? खरं तर अश्विन अमावस्येला दिवाळीच्या सणावेळी भारतात घरोघरी लक्ष्मीपूजन हे केले जाते। या दिवशी प्रदोषकाळी म्हणजेच संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते। लक्ष्मी ही फारच चंचल असते असा पूर्वीपासूनच एक समज आहे। त्यामुळे शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे आपल्या घरी लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून त्यानुसार ते करतात, जेणेकरून लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते असे मानले जाते। याशिवाय अनेक घरात स्त्री सूक्त पठण सुद्धा केले जाते। व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष ज्याला भारतीय शास्त्राप्रमाणे विक्रम संवत असे म्हटले जाते त्याचेही पूजन लक्ष्मीपूजनानंतर केले जाते। या दिवशी घरातील सर्वजण अभंग स्नान करतात, पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात, त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात आणि त्यात सोन्याचे दागिने, चांदीच्या रुपया तसेच दागिने ठेवून त्यांची पूजा करतात। महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाला भेंड, बत्तासे, साडीच्या लाह्यांचा नैवेद्य दाखवण्याची एक पद्धत आहे। या दिवशी व्यापारी लोक फार उत्साहात असतात आणि ते हा दिवस फारच उत्साहात साजरा सुद्धा करतात। या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात आणि तिलाच आपल्या घरातील लक्ष्मीचा मान देऊन तिच्यावर पाणी घालून हळद कुंकू वाहून तिला घरात वापरण्यास सुरुवात करतात। केरसुणीने घर स्वच्छ होऊन घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य दूर होते असे सुद्धा मानले जाते। प्राचीन काळी या रात्री कुबेर पूजन करण्याची रीत होती। कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो। दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्याचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता। परंतु गुप्त काळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही सगळीकडे पूजा होऊ लागली। भारतात विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडलेल्या आहेत। त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शवलेले आहेत। काही मूर्तींमध्ये तर कुबेर आणि त्याची पत्नी इरिती एकत्र दाखवलेले आहेत। यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी। कालांतराने इरितीचे स्नान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला स्थापित केले गेलेले आहे। अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे तीच खरी या सणाची इष्टदेवता असल्याचेही म्हटले जाते। भारतीय संस्कृतीनुसार तिला ज्येष्ठा, षष्ठी वा सटवी, निऋती या नावानेही ओळखतात। निऋती ही सिंधू संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते। तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख आपल्या दुर्गा सप्तशतीमध्ये आहेत। लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती आणि अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता अशी दोन महत्त्वाची मूल्ये आपल्या मनात रुजतात। खरं तर ही या पूजेची विशेषता आहे। भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले, म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते। ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे तर मोक्ष लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी। गणधर हे या दिवशी त्यांचा दिव्य ध्वनी सर्वसामान्यापर्यंत पोहोचवितात। दिवाळीसाठी आपल्या भारतात पूर्वी जमिनीवर रांगोळी काढली जायची। याशिवाय पूर्वी भारतातील अनेक ठिकाणी राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची देखील रांगोळी काढली जायची आणि याच पद्धतीला आज सगळीकडे मांडणे असे म्हणतात। या पद्धतीमध्ये घराच्या पूर्व दिशेला किंवा देवघरामध्ये पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात। दिवाळीच्या दिवसात बलिप्रतिपदा या दिवशी काय काय विधी केले जातात ते आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत। आपल्या भारतामध्ये कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो। हा दिवस अनेक भागांमध्ये दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो। या दिवशी बळीराजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि इडापिडा टळो व बळीचे राज्य येऊ अशी प्रार्थना करतात।
मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी खास करून शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरवतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा सुद्धा केली जाते. आपल्या भारत देशात शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. खरं तर या शेणाला शुभा असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा म्हणजेच बळीराजा, ज्याच्या पूजनाचा हा दिवस खूप आनंदाने सगळीकडे साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीनुसार खरं तर याच दिवशी विक्रम संवत देखील सुरू होतो. पाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा या सणाला नववर्षाची सुरुवात मानतात आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्याच दिवशी लिहायला सुरू होतात. परंतु या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद कुंकू गंध फूल अक्षता वाहून पूजा सुद्धा केली जाते. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. प्रत्येकाच्या घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. यामध्ये विशेष म्हणजे नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळ सण असे म्हणतात. त्यानिमित्त या दिवशी मुलीकडचे आपल्या जावयास अहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. शिवाय गाई बैलांना रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणी प्रभू, ज्यांना पाठारे प्रभू असे बोलावले जाते, अशा लोकात बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती 21 दिवे मांडण्याची चाल पाळली जाते. दिवाळीच्या सणामध्ये भाऊबीज हा एक सण कसा पद्धतीने साजरा केला जातो ते आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भारतीय आख्यायिकेप्रमाणे या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला होता, म्हणून या दिवसाला यम द्वितीया असे नाव मिळाले असे मानले जाते. खरं तर बंधू भगिनीचा प्रेम संवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी तिचा भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. यानंतर भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो. भाऊ बहिणीच्या नात्याचा एकतरी सण प्रत्येक समाजात असतोच. याखेरीज पवित्र भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा देखील केली जाते. भारतामध्ये हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून खूप उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा करतात. भाऊबीज हा सण बहीण आणि भावामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, माया आणि जवळीक निर्माण करतो. बहीण भावासाठी भाऊबीजेचा हा दिवस खूप विशेष असतो. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाकडून हक्काने भेटवस्तू मागते. खरं तर प्रत्येक बहिणीसाठी भाऊबीज हा दिवस म्हणजे भावाकडे हट्ट करण्याचा दिवस असतोच. तर भावा बहिणीच्या नात्यासाठी देखील दिवाळीच्या या मोठ्या सणामध्ये एक दिवस असतो, तो म्हणजे दिवाळीचा शेवटचा दिवस भाऊबीज. या दिवशी सगळ्या दिवशी जसं बहिणी या आपल्या भावाला ओवाळतात व त्याच्या समृद्धीची कामना देवाला करतात. भाऊ देखील आपल्या लाडक्या बहिणीला उपहार देऊन खुश करतात. लग्न झालेल्या मुली देखील या दिवशी आपल्या लाडक्या भावासाठी माहेरी येतात. भारतातील लोक नोकरी निमित्ताने जगभर पसरलेले आहेत, त्यामुळे आता दिवाळी हा जो सण आहे याला सुद्धा जागतिक स्वरूप प्राप्त झाले आहे. तर आपण जर जागतिक स्तरावर साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवाकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की दिवाळी या सणाला आता जागतिक स्वरूप प्राप्त होत चाललेले आहे. कारण जगभरातले भारतीय लोक वेगवेगळ्या देशातील आपापल्या शहरात दिवाळी सण खूपच उत्साहाने आणि अनोख्या पद्धतीने साजरा करतात. त्यामुळे अमेरिका येथे प्रसिद्ध असलेल्या न्यू जर्सी या भागात भारतासारखी दुकाने आपल्याला सजवलेली आढळतात. खरं तर जपान आणि चीन या देशामध्ये आकर्षक असे दिवाळीच्या उत्सवामध्ये विशेष असणारे आकाशकंदील बनवले जातात. त्याचबरोबर अन्य देशामध्येही भारतात आकाशकंदिलासोबतच आकर्षक असे वेगवेगळ्या आकाराचे सुंदर रंगाचे आणि सुरेख नवीन नक्षीचे दिवेही बनवले जातात. दिवाळीच्या दिवशी या देशामध्ये
वेगवेगळ्या देशांमध्ये आकाशकंदील आणि दिवे सगळीकडे लावून दिवाळी हा सण साजरा केला जातो। अशा रीतीने आपल्या अनेक भारतीय सणांना जागतिक पातळीवर उच्च असा दर्जा प्राप्त झालेला आपल्याला दिसून येत आहे। भारतीय दिवाळी आता भारतामध्ये कशा पद्धतीने पार पाडली जाते ते पाहू। तर खरं तर मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये साजरे केले जाणारे विविध उत्सव आपल्या जीवनात उत्साह घेऊन येतच असतात। असाच उत्साह निर्माण करणारा सर्व सणांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला दिवाळी हा सण आपल्याला माहीतच आहे। हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासून दिवाळी सणाला खूप असे महत्त्व आलेले आहे। तर दिवाळी हा सण हिंदू धर्मातील जरी प्रमुख सण असला तरी सर्व धर्मातील लोक या सणाला उत्साहाने साजरा करताना आपल्याला दिसून येतात, कारण प्रत्येक वयोगटातील व्यक्ती या सणाची आवर्जून वाट पाहत असतो। कधी न भेटलेली व्यक्ती दिवाळी या सणाचे औचित्य साधून एकमेकांच्या भेटी घेतात। भारतातील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विचार केल्यास सर्वात जास्त देवाणघेवाण ही दिवाळी सणाच्या काळातच होत असते। या सणात भारतीय लोक हे मोठ्या प्रमाणात दिवाळीची खरेदी करतात। उदाहरणार्थ सोने, चांदी, मोटरसायकल अशा अनेक गोष्टी खूप उत्साहाने सगळीकडे खरेदी केल्या जातात। एकंदरीत सर्वांसाठीच दिवाळी हा सण एक आनंदाचा आणि भरभराटीचा सण असतो। भारतातील प्राचीन काळापासूनच लोकांचे दिवाळीबद्दलचे असे मत आहे की याच दीपावलीच्या दिवशी भगवान राम यांची दुष्ट रावणाचा यांनी नाश करून सीता मातेला त्याच्या तावडीतून सोडून आणले होते व त्यावेळी त्यांनी अयोध्यामध्ये प्रवेश केला, तेव्हा येथील जनतेने त्यांचे स्वागत करून हे दिवे लावले होते। त्यामुळे त्या काळापासूनच दिवाळीला खरी सुरुवात झालेली आहे असे भारतीय संस्कृतीमध्ये लिखित आहे। शिवाय प्राचीन लोकांचे असे मान्य देखील आहे। मित्रहो, दिवाळीची ओळख ही धर्माचा अधर्मावर विजय अशी केली जाते। दिवाळी निमित्त दरवर्षी मराठी व अन्य भाषांचे साहित्यिक हे आपले नवीन आणि विशेष असे लिखाण सर्वत्र प्रकाशित करतात। त्यानिमित्त काही अंकांना पारितोषिके सुद्धा दिली जातात। भारतीय शेअर बाजार हा सोमवार ते शुक्रवार सुरू असतो व इतर सरकारी सुट्टीच्या दिवशी बंद असतो, परंतु दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगसाठी केवळ 1 तासासाठी संध्याकाळी शेअर बाजार हा सुरू ठेवला जातो। शिवाय अनेक भागातील लोक नव्या उमेदीने या सणानंतर आपल्या कामाला देखील लागतात। आपल्या सगळ्यांचा आवडता दिवाळी हा सण एक चैतन्य देणारा सण मानला जातो, ज्या सणाची सुरुवात आपल्या भारतामध्ये झाली होती। या सणाच्या निमित्ताने प्रत्येक भारतीय हा आपापल्या परीने काही ना काही खरेदी करत असतो। खरं तर मित्रांनो, आपण दिवाळीत गोरगरिबांकडून साहित्य खरेदी करून त्यांना ही दिवाळी आनंदाने साजरी करण्यासाठी अप्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केलीच पाहिजे। शिवाय त्यांच्या आनंदासाठी आपण सर्वांनी एक छोटासा प्रयत्नसुद्धा केला पाहिजे। महाराष्ट्रातील भाऊबीजेप्रमाणे राजस्थानात आणि भारताच्या उत्तरेकडे राखी पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे। इकडे आलेल्या जैन समाजातील काहींनी तीच परंपरा कायम ठेवली, काहींनी मात्र इथल्या रीतिरिवाजाप्रमाणे भाऊबीज साजरी करण्यास सुरुवात केली। त्यातही जैन लोकांच्या काही विशिष्ट समाजात फक्त भावाकडूनच ओवाळणी वसूल केली जात नाही, तर बहिणी भावाला आणि भाऊ विवाहित असेल तर बहिणीलाही भेटवस्तू देत असते। खरंच दिवाळी सणामध्ये कितीतरी ऐतिहासिक घटना आणि महत्त्वपूर्ण गोष्टी दडलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे संस्कार देखील दडलेले आहेत। तर दिवाळी सण हा आपल्या सर्व मराठी आनंद या चॅनलच्या सर्व रसिकांना आनंदाचा व भरभराटीचा जाऊ अशा मी शुभेच्छा व्यक्त करतो। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।